बनवणार आहे व्हेज मराठा। चला तर पाहूया त्याची रेसिपी। हे बघा, कोबी गाजर किसून घेतलेला आहे आणि छोटीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। हे टाकूया आलं लसूणची पेस्ट। आता टाकूया आपण धना पाव, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, चवीपुरतं मीठ। यात ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो, कांदा, काजू, अद्रक, लसूण, पांढरे तीळ टाकलेले आहे आणि भाजून घ्यायचे। चांगलं असं भाजून झालेलं आहे हे। ग्रेव्हीसाठी आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि पेस्ट करून घेऊ। आता आपण मसाले घातलेलं चांगलं मिक्स करून घेऊया कोफ्त्यासाठी। हे पहा, आता ह्यामध्ये टाकूया आपण कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ। आता टाकूया आपण बेसन पीठ। आता चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे कोफ्ते करून तळून घेऊया। असे आपण कोफ्ते तयार करून घेऊया। हे पहा, तेलात असे सोडायचे, तळून घ्यायचे। हे असे एक एक करून फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी। दोन्ही साइड तळून झाले पाहिजे, आतमध्ये पूर्ण शिजलं जातं ते। हे असे तळून घेतले आहे मस्तपैकी। आता हे पण असेच तळून घेऊया। कोफ्ते तळून झालेले आहे। आता पुढे आपण भाजी करूया। तेल तापले आहे, त्यामध्ये मोहरी, तेजपत्ता, जिरे टाकून घेऊया आपण। हे पाहतात तेजपत्ता। आता आपण पेस्ट टाकून घेऊया। पेस्ट चांगली तेल येईपर्यंत भाजायची। ही पहा, चांगली परतलेली आहे। आता यामध्ये हळद टाकूया। आता धना पावडर टाकूया। आता लाल तिखट। आता यात टाकूया चवीपुरतं मीठ। आता आपण थोडंसं पाणी टाकून मसाले शिजत ठेवूया। कोथिंबीर टाकून भाजी तयार आहे। अशी भाजी तयार आहे। आता मी व्हेज मराठा, आता मी चपाती सोबत टेस्ट करून बघते। आता मी चपाती संग टेस्ट करून बघते। हा, भारी झालेली आहे। चला तर मग मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।